वास्तव बातमी। माढा लोकसभा मतदारसंघात तापमानात वाढ झाल्याप्रमाणे राजकीय ट्विस्ट देखील वाढले आहेत। राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले। भाजपच्या बनावट लोकांनी माळशिरस तालुक्यात बनावट नोटा वाटप केल्याचा धक्कादायक आरोप उत्तम जानकर यांनी केलाय। बनावट नोटा पाहून माळशिरस तालुक्यातील दुकानदार देखील नोटा स्वीकारण्यास तयार नाहीत, असा गौप्यस्फोट जानकर यांनी केलाय। माळशिरस तालुक्यात आणि माढा लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणारे उत्तम जानकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत। बनावट सरकारने लोकांना फसवले। बनावट सरकारमधील बनावट लोकांनी माळशिरस तालुक्यात जवळपास 35 कोटींची बनावट रोकड वाटप केली आहे। माळशिरस तालुक्यात बनावट नोटांची अफवा पसरल्याने दुकानदार कोणताही व्यवहार रोखीने करत नाहीये। तसंच मतदारांनी या नोटा दुकानदाराला दाखवून त्याची शहानिशा करून पाहण्याचं आवाहन देखील उत्तम जानकर यांनी केलं आहे। लोकसभा निवडणूक 43 माढा आज मतदानाचा दिवस। काल दिवसभर जयसिंह उर्फ बाळदादा यांचा आवाज काढून जनतेमध्ये शेवटचा आणि केविलवाना प्रयत्न या मंडळीकडून करण्यात आला, त्याला मी कालच प्रत्युत्तर दिलेलं आहे। आज या ठिकाणी वेळापूर असेल, धानोरी असेल, या ठिकाणी आलेलो आहे। या मंडळींनी नोटा सुद्धा बनावट वाटलेल्या आहेत। अनेक दुकानदार नोटा घ्यायला तयार नाहीत, म्हणजे यांचं राज्य बनावट होतं। यांनी हे सगळं राज्य लुटून खाल्लं आणि या लुटलेला पैसा या मतदारसंघामध्ये जवळजवळ 35 कोटीच्या आसपास नुसत्या माळशिरस तालुक्यामध्ये वाटलेला आहे आणि सगळ्या नोटा बनावट आहेत। तरी लोकांना माझी विनंती आहे की ह्या नोटा खऱ्या आहेत का खोटे आहेत, दुकानदाराकडे जाऊन आपण चौकशी करावी आणि अशा प्रकारे बनावट सरकार, बनावट माणसं आणि बनावट हा धंदा हे सरकार उकरून टाकावं, एवढंच या निमित्तानं सांगतो। धन्यवाद। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।